चायनीज मसालेदार कॉर्न. आपण वेगवेगळ्या प्रकारे कॉर्न खाल्लेला आहे. बाहेर फिरायला गेलो, रस्त्याच्या बाजूला खूप छान असे मस्त भाजलेले लिंबू तिखट मीठ लावलेले तर तोंडाला पाणी सुटते. पण यावेळी अशा प्रकारे मसालेदार चायनीज कॉर्न करून बघा. नक्की सांगते सगळ्यांना आवडेल आणि ज्यालाही खायला द्याल ना तो तुमची तारीफ स्तुती करतच राहील. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले आपल्याला इथे पाणी बॉईल करायला ठेवायचं आहे. त्यात 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि मक्का जो आहे तो छान व्यवस्थित साफ करून घ्यायचा आणि असे पीसेस करून घ्यायचे आणि याला बॉईल्ड होऊ द्यायचं. ते याला मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते. बॉईल्ड होत आहे कॉर्न तोपर्यंत सोबत मसालासुद्धा बनवून घ्यायचा आहे. त्याला बाजूला करते आणि इथे मसाला बनवून घेऊया आपण याचा. तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नाही वापरलं तरी चालते. फक्त लसूण फ्राय करण्यापुरतं घातलं तरी चालते किंवा लसूण मग तुम्ही नंतर कधी घालायचं ते पण सांगते जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर. ते इथे लसूण मी घातलेला आहे. लसूण कुटून घालायचं, पेस्ट घालू नका, कारण की याचा खूप छान असा फ्लेवर येतो कुटलेल्या याचा. तर थोडंसं लसूण ब्राऊन झालं की यात शेजवान सॉस घातलेला आहे 3 चमचे. तुम्ही सगळे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता इथे शेजवान सॉस घातलेला आहे. मस्त मिक्स करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची किंवा सगळे मसाले घातल्यानंतर गॅस चालू केला आणि मंद आचेवर त्याला होऊ दिलं तरी चालते. त्यानंतर 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे मी. यालासुद्धा मिक्स करून घेतलं आहे. सोबत इथे केचपसुद्धा घातलेला आहे. हे 2 चमचे घातलेले आहे. मी डायरेक्ट जे पॅकेट होतं त्याच्याने ओतलेलं आहे. त्यामुळे इथे मी चमचाचं मेजरमेंट नाही घेतलं, पण साधारणतः अंदाजे मी 2 चमचे घातलेले आहे. हे सुद्धा छान मस्त असं मिक्स करून घेतलं. या स्टेजला मी गॅस बंद केलेला होता, कारण की माझे मसाले जळत होते. करपू द्यायचे नाही मसाले. जर करपले तर टेस्ट छान येत नाही. तर इकडे बघा आपले कॉर्न छान बॉईल झाले, रंग चेंज झालेला आहे कॉर्नचा. तर यात कॉर्न टाकून घ्यायचे आणि हा जो मसाला आहे सगळ्या कॉर्नला सगळ्या बाजूनी मस्त असा लावून घ्यायचा छानपैकी, आलटून पलटून वरतून खालतून सगळा मस्त असा चटपटीत लावून घ्यायचा. तर हे सगळे मस्त लावून झालेले आहे. आता हा रेडी झालेला अगदी झटपट होतो, 2 मिनटात होतो, सहजरित्या होतो आणि घरी हे सगळे साहित्य अवेलेबल असते. तर हे असे कॉर्न झालेले आता सर्व करते आहे. तर यावेळी नक्की करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कुठून बघताय ते पण मला नक्की कळवा. तर मस्त अशी यावेळी नक्की करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.